आपण काय जेवतो हे बघितलं पाहिजे. त्याचं टेक्स्चर काय, त्याचे रंग काय आहे, त्याला येणारा एक पर्टिक्युलर वास, कधीतरी वासावरून की आईने काय केलंय आपल्याला कळतं की आज कुठली फोडणी आहे म्हणजे काय मिळणार आहे. हे सेन्स डेव्हलप होणं फार गरजेचं आहे, कारण पुढे ह्याचा उपयोग मेमरी डेव्हलपमेंट आणि अभ्यासात पुढे होतो. बरं. जेव्हा आपण जेवताना पूर्वीपासून गप्पा मारतो तेव्हा एकमेकांची जे बॉन्ड होतो तो क्रिएट होतो. बरोबर. आत्ता त्यांचा बॉन्ड मोबाईलमधल्या पात्रांशी क्रिएट होतोय, त्याच्यामुळे पॅरेंट्स साईडला पडतात. आता आपण म्हणतोय मुलांचा सर्वांगीण विकास होणं फार गरजेचं. सर्वांगीण म्हणजे काय, शारीरिक, भावनिक आणि मानसिक. बरोबर. तुम्ही असं स्टँड अलोन करू म्हणजे एक वेगळं करू शकत नाही. हा आता शारीरिक विकास झाला आणि मग भावनिक विकास वेगळा करावा लागेल आणि मग बौद्धिक विकास वेगळा करावा लागेल. हे सगळ्यांशी इंटर रिलेटेड आहे. बरं. बऱ्याच वेळेला आपल्याला मुलांचा राग दिसतो की फार चिडचिड करतात, आरडाओरड करतात, पण तो काय येतोय हे समजून घेणं म्हणजे आपण साक्षर होणं. बरोबर. बरोबर. कारण राग असं आहे की ती एक इमोशन नाही, त्या रागासाठी अनेक भावना जबाबदार असतात. आपले विचार आपल्या भावना घडवतात. बरं. आपल्या भावना आपली एनर्जी घडवतात. एक सर्कल आहे. आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील तर आपला इमोशन पॉझिटिव्ह येतात, म्हणजे आपण आनंदी असतो. एक थोडंसं रोजचे एक 5 ते 10 मिनटं मुलांसाठी काढणं, किंवा त्यांना जे आपण इन्स्ट्रक्शन देतो की मुलं म्हणतात काय सारखं कटकट चालू आहे, मला काय माहीत नाही का, तर मोजून की दिवसाला मी 5 इन्स्ट्रक्शनच फक्त देणार आहे, मला 5च इन्स्ट्रक्शन द्यायच्या, तर मी विचार करेन अरे ही महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे का नाही. पूर्वी टीनेजर म्हणजे एवढी भीती वाटायची ना, आता टीनेजर म्हटलं की सगळ्यांना एक भीती वाटायला लागते. पण तसं नाहीये. काही गोल्डन रूल्स आहेत. जसं एज ॲप्रोप्रिएट आहे, म्हणजे पहिली 7 वर्ष मुलांची असतात ती फिजिकल डेव्हलपमेंटसाठी असतात, त्याच्या पुढची 7 वर्ष त्यांची भावनिक विकास होत असतो. बरोबर. आणि 14 वर्षानंतर त्यांचा वैचारिक विकास होत असतो. आता 13, 14, 15, तर 3मुळे ते टीन एज म्हणतो. मधुराष्टकच्या प्रत्येक भागामध्ये आपण नवनवे विषय घेऊन येत असतो आणि आजचा आपला हा विषय आहे थोडासा भावनिक पण तितकाच गंभीर. आणि मला वाटतं की आजचा हा पॉडकास्ट प्रत्येक पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा बघावा. नमस्कार, मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. मधुराष्टकच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय तर हाताळतोय, पण आजचा जो विषय आहे तो विषय थोडासा वेगळा आहे. तो आहे पालकांसाठी, कारण त्यांच्यातली भावनिक साक्षरता मुलांसाठीची खास करून. म्हणजेच काय हे तुम्ही आता ह्या पॉडकास्टमधनं जाणून घेणारच आहोत आपण. पालकांची भावनिक साक्षरता. आता ही भावनिक साक्षरता म्हणजे काय हा शब्दप्रयोग ऐकून तुम्ही थोडेसे अचंबित झाला असाल, पण काळजी करू नका, कारण आज आपल्या सोबत आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट स्वाती महाजन. आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपण सगळ्यात अगोदर त्यांचं मधुराष्टक पॉडकास्टमध्ये स्वागत करूया. नमस्कार स्वाती मॅम. नमस्कार. आणि फंक स्ट्रीट ही आमच्या गिफ्टिंग पार्टनरकडनं तुम्हाला थँक्यू. स्वाती मॅडम ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या समुपदेशन करतायत, अनेक सेमिनार्स ते आयोजित करतायत. खरं तर पालकांसाठी, मुलांसाठी, त्याचबरोबर शाळेतल्या विविध विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेतल्या शिक्षकांसाठी सुद्धा त्या वेगवेगळे सेमिनार्स खरं तर आयोजित करत असतात. पण त्याचबरोबर त्या EQ ट्रेनर आहेत. अर्थात EQ ट्रेनर म्हणजे काय ह्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता जाणून घेणारच आहोत. पण त्याचबरोबर मुलांची इमोशनल हेल्थ आणि भावनिक विकास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काय आहे भावनिक विकास, इमोशनल हेल्थ म्हणजे काय, ह्या सगळ्याबद्दल आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यास आणि आलेल्या आव्हानांना अगदी सजगपणे कसं सामोरं जायचं ह्याबद्दल त्या अनेक सेमिनार्स घेत असतात. आणि ह्या सेमिनार्सच्या माध्यमातून मुलं असतील, त्यांची कुटुंब असतील, त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन ठेवून
त्या ह्या सेमिनारच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करत असतात. आता हे सगळं काय आहे, कारण हा विषयच थोडासा वेगळा आहे. कारण भावनिक साक्षरता म्हणजेच काय, इमोशनल लिटरसी. आता ही इमोशनल लिटरसी किंवा इमोशनल डेव्हलपमेंट ही प्रत्येकासाठीच आवश्यक आहे. मग पालक असो, मुलं असो, शिक्षक असो, कोणीही असो, ह्या प्रत्येकासाठीच ही महत्त्वाची आहे. ह्या सगळ्याबद्दल आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि पुन्हा एकदा मी स्वाती महाजन यांचं स्वागत करते, पण एक आठवण करून देते, हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही जरूर पहा आणि पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्हाला जे वाटतंय, काही कमेंट्स असतील त्या नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे स्वाती मॅम. स्वाती मॅम, खरं तर मुलं म्हटल्यावरती थोडंसं एक प्रत्येकामध्येच, प्रत्येक आई वडील म्हटल्यावरती किंवा आजी आजोबा म्हटल्यावरती थोडासा कुठेतरी इमोशनल टच हा असतोच असतो. मात्र मुलांची जेव्हा जडणघडण सुरू होते खास करून, तेव्हा पालक अनेकदा खूप साऱ्या चुका करत असतात. आणि चुका करणं काही वाईट नाही आहे, पण ह्या चुकांमधून आपल्याला शिकायचं आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर चुका म्हणजे काय, तर आजकालच्या मुलांना हातात अगदी वर्षाच्या असल्यापासून मोबाईल दिला जातो. का तर बाबा तू जेव, पण तू मोबाईल बघत जेव, पण काहीतरी खा, असं सगळं वातावरण सध्या आपल्याला आजूबाजूला दिसतं. हॉटेलमध्ये गेल्यावरही प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो. गप्पा मारण्यापेक्षाही फक्त मोबाईलमध्ये डोकं घालून बसणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. हे एकूणच सध्याची परिस्थिती आहे म्हणा किंवा वातावरण आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतं. अशा वेळेस जेव्हा चुका तर होत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मात्र इमोशनल डेव्हलपमेंट मुलांचं किती आणि का महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं, सगळ्यात अगोदर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. ओके. जेव्हा आपण म्हणतो पालक चुका करतात, तर माझ्यासाठी पालकांच्या आधी द पर्सन इज अ ह्युमन बिईंग आणि दे हॅव ऑल राईट टू मेक द मिस्टेक. कारण जेव्हा आपण चुका करतो तेव्हा त्या चुकातनं शिकत जातो. बरोबर बरोबर. चुका या शिकण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि जर आपण काय चुका करतोय हे माहीत असेल तर नक्की आपण चुका करत नाही. आता जसं तुम्ही म्हटलात की मोबाईल देतात, की मोबाईल बघत जेवू घालतात, राईट. मोबाईल का देतात, की ॲटलिस्ट मोबाईल बघता बघता ते मुलं खातात म्हणून. पूर्वी टीव्ही होता. हां, आता एम काय की माझ्या मुलाने व्यवस्थित खावं म्हणून ते मोबाईल दाखवतात. पण त्याचं दुसरा भाग, दुरुपयोग त्यांना माहीत नसतात. की जेव्हा मूल खातं, आता जेव्हा आपणही खातो, जेवतो, तेव्हा ते माइंडफुल असलं पाहिजे. माइंडफुल का, की जेवढे खाणं हे आपले सेन्स डेव्हलपमेंटचं एक माध्यम आहे. सेन्स कुठले, आपण बघतो, आपण काय जेवतो हे बघितलं पाहिजे. त्याचं टेक्स्चर काय, त्याचे रंग काय आहे, त्याला येणारा एक पर्टिक्युलर वास, कधीतरी वासावरून की आईने काय केलंय आपल्याला कळतं की आज कुठली फोडणी आहे म्हणजे काय मिळणार आहे. हे सेन्स डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. कारण पुढे ह्याचा उपयोग मेमरी डेव्हलपमेंट आणि अभ्यासात पुढे होतो. बरं बरं. त्यामुळे जेव्हा मुलं मोबाईल बघतात तर जनरली एक असं मला लक्षात आलंय की एखादी सिरियल असेल, जनरली तारक मेहता ही मुलांची आवडती सिरियल आहे, जोपर्यंत तो एपिसोड संपत नाही तोपर्यंत ते खात राहतात. त्यांना जाणीव राहत नाही की आपण कुठे थांबलं पाहिजे. त्यांचं पोट भरलेलं असतं पण तो एपिसोड संपलेला नसतो म्हणून ते अजून अजून खात राहतात. त्याच्यामुळे सेन्स डेव्हलपमेंट त्यांचं हॅम्पर होतं. त्याच्यामुळे पॅरेंट्सला हे माहीत करून घेणं, पॅरेंट्सने हे नक्की कळाल्यावर. आणि दुसरी म्हणजे जेव्हा आपण जेवताना पूर्वीपासून गप्पा मारतो तेव्हा एकमेकांची जो बॉन्ड होतो तो क्रिएट होतो. बरोबर. आत्ता त्यांचा बॉन्ड मोबाईलमधल्या पात्रांशी क्रिएट होतोय. त्याच्यामुळे पॅरेंट्स साईडला पडतात. त्याच्यामुळे हे मोबाईल वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी त्यांना आपल्यापासून दूर नेतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतोय. त्याच्यामुळे आपल्या जवळ आणायला त्यांच्या भावना ओळखणं. आता शेवटी प्रत्येक पालकाला आयुष्यात यश मिळवायचंय की माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे. मग यशाची व्याख्या तुम्ही कशी कराल? IQ + EQ = सक्सेस. सगळे फक्त IQ साठी काम करतात, EQ साठी नाही होते. त्यामुळे EQ म्हणजे काय? इमोशनल कोशंट. बरं. भावनिक बुद्धिमत्ता, राईट.
तुम्हाला बऱ्याच वेळेला दिसेल की खूप टॉपर्स असतात, हो. पण ते सक्सेसफुल होत नाही. कारण त्यांना त्यांच्या भावना समजून घेणं आणि ते ज्या लोकांबरोबर काम करतात त्यांच्या भावना समजून घेणं, इथे थोडासा प्रश्न येतो त्यांना. गफलत होते. हां. बरोबर आहे. आता जेव्हा ते डिस्कस करतात एखाद्या व्यक्तीबरोबर, मला काय पाहिजे ते मला मिळालं पाहिजे, पण दुसऱ्याला काय हवं आहे हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आणि भावना हे मूळ आहे सगळ्यासाठीच. कारण एक बघितलं तर आता आपण म्हणतोय मुलांचा सर्वांगीण विकास होणं फार गरजेचं आहे. सर्वांगीण म्हणजे काय? शारीरिक, भावनिक आणि मानसिक. बरोबर. तुम्ही असं स्टँड अलोन म्हणजे एक वेगळं करू शकत नाही. हा आता शारीरिक विकास झाला आणि मग भावनिक विकास वेगळा करावा लागेल आणि मग बौद्धिक विकास वेगळा करावा लागेल. हे सगळ्यांशी इंटर रिलेटेड आहे. बरं. जेव्हा आपण शारीरिक विकास म्हणतो तर आपली शारीरिक विकाससाठी काय महत्त्वाचं आहे? तुम्ही काय खातात? कारण तुमचा मूड तुमच्या फूडवर अवलंबून असतो. नंतर एक्सरसाइज, मुलांमधले एक्सरसाइज आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट झोप. ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित असेल तर फिजिकल फिटनेस मुलांना येतो. बरं. आणि बऱ्याच वेळेला असं मला लक्षात येतं की जेव्हा मुलांमध्ये प्रॉब्लेम्स येतात, मूल चिडचिड करतं, आरडाओरड करतं, पण आपल्याला वाटतं की मुलं समजूनच घेत नाही, मुलांना शिस्त नाही आहे, बेशिस्त आहे. तसं नसतं. कुठल्याही त्यांच्या बिहेवियर इश्यू खालची त्यांची काहीतरी नीड असते जी फुलफिल होत नाही, ती आपण शोधून त्यांना हेल्प करावी लागते. मूल चिडचिड का करतं? वर्गात लक्ष का नाही देत? कारण रात्रीची झोप त्याची पूर्ण झालेली नसते, त्याच्यामुळे इरिटेशन असतं. मग ती झाली की मुलाचं माइंड फ्रेश असतं, आनंदी राहतं. आनंद म्हणजे काय? शेवटी तुमची भावना आहे. खरं. भावना ओळखायला शिकणं की मला काय वाटतंय. जर मी तुम्हाला सांगितलं मला कसं तरी होतंय, कसं तरी कुठली भावना नसते, पण मी सांगितलं की मला वाईट वाटतंय, म्हणजे ती साक्षरतेमध्ये येते. साक्षरता म्हणजे की आपण म्हणतो की लिहिणं वाचणं येणं. बरोबर. सेम भावना आपल्याला ओळखता येतात का? भावना आपल्याला वाचता येतात का? आणि त्या वाचल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला हाताळता येतं का? हे भावनिक साक्षरतेमध्ये येतं. बऱ्याच वेळेला आपल्याला मुलांचा राग दिसतो की फार चिडचिड करतात, आरडाओरड करतात, पण तो काय येतोय हे समजून घेणं म्हणजे आपण साक्षर होणं. बरोबर. कारण राग असं आहे की ती एक इमोशन नाही, त्या रागासाठी अनेक भावना जबाबदार असतात. मग त्या भावना समजून घेणं आणि ते झाल्यानंतर तुमचं वैचारिक वाढ जे म्हणतो, शारीरिक झाली, भावनिक झाली आणि वैचारिक. तुम्ही काय विचार करतात? कारण जसा तुम्ही विचार कराल तशा तुमच्या भावना तयार होतात. जशा भावना तयार होतात तशी तुमचं आरोग्य तयार होतं. जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, माझ्यासाठी आईने काहीतरी छानसं एक गिफ्ट आणलं किंवा माझ्यासाठी काहीतरी केलं, तर मी खुश व्हायला पाहिजे की मी दुःखी व्हायला पाहिजे? खुश व्हायला पाहिजे. मी दुःखी झाली. कारण ते आवडतीचं गिफ्ट नसेल. माझी आई आहे, तिला समजत नाही का मला काय पाहिजे, राईट? मग मी ज्या प्रकारे विचार करते त्या प्रकारे इमोशन्स. जर मी हा विचार केला की ॲटलिस्ट एवढ्या सगळ्या तिच्या कामातनं तिने माझ्यासाठी काहीतरी केलंय, हा विचार केला तर नक्कीच मला आवडो न आवडो एक ॲप्रिसिएशन की माझ्याकडे लक्ष आहे म्हणून मी खुश होणार. तेच आपले विचार आपल्या भावना घडवतात. आपल्या भावना आपली एनर्जी घडवतात. एक सर्कल आहे. आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील तर आपला इमोशन पॉझिटिव्ह येतात, म्हणजे आपण आनंदी असतो, एक्साइट होतो, होपफुल होतो, आशादायी होतो. ते असेल तर आपलं शरीरात जी एनर्जी असते ती थकवा नाही जाणवत. जी गोष्ट आवडीची असते ते करायला आपण दमत नाही. खरंय. राईट? आणि ते असेल तर मग आपली प्रॉडक्टिव्हिटी, जे काही काम करतो ते चांगलं होतं. त्याच्यामुळे अजून परत त्या सायकलमध्ये फिरतो. पण जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो, आता जर मी निगेटिव्ह विचार केला तर मग मला दुःख होणार, मग माझी एनर्जी डाऊन होणार, मग त्याचा माझी जी प्रॉडक्टिव्हिटी, जे काही मी काम करते त्याची क्वालिटी कमी होणार, मग मला परत कुठेतरी गिल्ट येणार. त्याच्यामुळे ही सायकल आपल्या तिन्ही गोष्टी म्हणजे शरीर, आपल्या भावना आणि आपले विचार हे जोडलेले असतात. हे आपण सेपरेट नाही करू शकत. बरोबर.
बरोबर. आता तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा उल्लेख केला. मला ह्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे. स्वाती मॅम, कसं असतं, प्रत्येकजण पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी म्हणजे तत्पर असतो किंवा त्यांना पॉझिटिव्ह विचारच करायचा असं धरून चाललेलं असतो. पण 100% 1% तरी निगेटिव्ह विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात डोकावतोच. आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, गैर नाही आहे. कारण आपण असं झालं तर, तसं झालं तर, असं आपण विचार करतच असतो. बरोबर आहे. मग जेव्हा पॉझिटिव्ह विचार आपण खूप चांगल्या पद्धतीने आनंदाने हाताळतो, तितकाच आपण निगेटिव्ह विचार, मग मुलांच्या बाबतीतला असेल किंवा पालकांच्या बाबतीतला असेल, यांनी हाताळताना नेमका काय विचार किंवा काय नेमकं समोर ठेवलं पाहिजे, काय ध्येय असलं पाहिजे, किती तो निगेटिव्ह विचारही तितक्याच हळूवारपणे किंवा तितक्याच आनंदाने स्वीकारला पाहिजे? ह्यात 2 गोष्टी आहे. एक तर पेशन्स. मुलांबरोबर काम करायचं म्हणजे पेशन्स असला पाहिजे. बरोबर. मुलं मशीन नाही किंवा रोबोट नाही की आपण कमांड दिली आणि ते वागले. खरं, राईट. आणि दुसरी गोष्ट अशी की पेशन्स बरोबर त्यांना काय पाहिजे. म्हणजे कुठलीही व्यक्ती असो, ते मुलं असो, ते पॅरेंट्स असो, प्रत्येकजण त्यांच्या सराउंडिंग किंवा जे एन्व्हायरमेंट असतं त्याचं प्रॉडक्ट असतं. तुम्हाला सेफ एन्व्हायरमेंट मिळालं तर तुम्ही खूप छान प्रकारे तुम्ही रिप्लाय करू शकता. बरोबर. पण सदोदित टेन्शन, सदोदित स्ट्रेस असेल तर डेफिनेटली ते कुठेतरी तुमची ती बिलीफ सिस्टीम तयार होते की नाही, हे असं व्हायलाच पाहिजे. ते बिलीफ सिस्टीम तुम्ही चेंज केली तर तुम्ही कुठलाही निगेटिव्ह हे असेल, तुमचा विचार असेल, तो चेंज करू शकता. म्हणजे फ्लेक्सिबल असायला पाहिजे. हो. आणि जसं तुम्हाला रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे हेल्दी राहण्यासाठी, तसंच विचारांचंही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ते आता जर मला मी म्हटलं की काहीतरी निगेटिव्ह थॉट आहे, तर मग त्याच्या अपोजिट थॉट काय आहे, मग तो जनरेट करण्यासाठी मला काय करावं लागेल. आता सिम्पल आहे की समजा एखाद्याला मी ऑब्झर्व करते आहे आणि पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन दिलं आहे की चालताना पायाचा आवाज नाही यायला पाहिजे. ठीक आहे, ॲज अ पॅरेंट्स मी हे सांगितलं मुलांना, पण पाय घासल्याचा आवाज येतो आहे, मी बघत नाही आहे, पाय घासल्याचा आवाज येतो आहे. पहिला विचार माझ्या डोक्यात काय येईल? मी सांगूनही ऐकत नाही आहे. ऐकत नाही, कळत नाही आहे. कळत नाही आहे का? बरोबर बरोबर. मग मी काय इन्स्टंटली रिप्लाय काय करू शकते? जिथे आहे तिथून मी ओरडणार. बरोबर. पण असं असू शकतं की त्या मुलगा किंवा जी मुलगी असेल तिला काहीतरी पायाला लागलं असेल आणि त्याच्यामुळे ते होत असेल, किंवा ती चप्पल तुटली असेल, काही असू शकतं. हां, तर मग ते मी त्याचा पॉसिबिलिटीचा विचार केलाय का? नाही. तो विचार न करता मी रिप्लाय दिला. जर पॉसिबिलिटीचा विचार केला, मी पॉज घेतला, तिथे गेली आणि बघितलं, अरे हे असं आहे का म्हणून, हे जो आपण रिप्लाय देतो, जो विचार करतो, त्याच्यानी एकतर आपण बॉन्ड क्रिएट करू शकतो किंवा बॉन्ड ब्रेक करू शकतो. बरोबर. आणि मग जर मी विचार केला की लेट मी टेक अ पॉज, म्हणजे मी थोडासा थांबते आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे म्हणून असं वागते हे बघते, तर मग तो बॉन्ड क्रिएट होईल. नाही तर मग मला कोणी समजूनच घेत नाहीये आणि तो विचार त्या मुलाच्या मनात पक्का होतो आणि तो पक्का झाला की त्याला आपण बिलीफ म्हणतो. मग पुढच्या वेळी अनेक वेळेला असंच होईल की मला कोणी समजूनच घेणार नाहीये, कारण आता मुलं तेच एक कॉन्स्टंट आहे की मला कोणी समजूनच घेत नाहीये, त्यांचंही ऐका, माझं कोणी ऐकतच नाही. त्याच्यामुळे पालकांनी थोडा पॉज घेऊन मुलांचं ऐकणं. आणि पालकांची चूक यात नाही आहे, कारण आज पालकांवरही इतके ताण आहेत ना. बरोबर. म्हणजे थोडासा वेळ त्यांचा इकडचा तिकडे झाला तर पुढचं शेड्यूल बदलतं. खरंय खरंय. त्याच्यामुळे यात एक थोडंसं रोजचे एक 5 ते 10 मिनटं मुलांसाठी काढणं, किंवा त्यांना जे आपण इन्स्ट्रक्शन देतो की मुलं म्हणतात काय सारखं कटकट चालू आहे, मला काय माहीत नाही आहे का, तर मोजून की दिवसाला मी 5 इन्स्ट्रक्शनच फक्त देणार आहे, मला 5च इन्स्ट्रक्शन द्यायच्या, तर मी विचार करेन अरे ही महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे का नाही. म्हणजे ह्या प्रकारे आपण मुलांशी इंटरॅक्ट करू शकतो आणि त्यांच्याशी बोलू शकतो. पण हे इंटरॅक्शन, आता बरेच पालक इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करतात, पण काही मुलं ओपन अप होत नाही, काही मुलं असं ओपन अप होतात पण त्यांचं पालकांना तितकं गांभीर्य नसतं किंवा ते तेवढं नॉर्मल घेऊन जातात की हां ठीक आहे
बोलताना ऐकून घ्यायचं. मी खास करून म्हणजे टीनएजमधली मुलं, म्हणजे लहान मुलांचं जर आपण समजू शकतो की त्यांना काहीच समजत नसतं, ते आपले बोलत असतात. पण टीनएजमधली मुलं जी असतात ती जास्त अशी इमोशनल झालेली असतात. त्यांना कळत नाही आहे की अरे आता मी हे करू की ते करू, मित्रमैत्रिणींचं ऐकू की माझ्या आईवडिलांचं ऐकू. मग अशा वेळी ह्या मुलांशी डील करताना, त्यांच्याशी बोलताना आमच्यासाठी मला पण एक मुलगी आहे, ती टीनेजमधलीच आहे. सो मला बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की ह्यांच्याशी डील कसं करायचं, ह्यांच्या भावना कशा जाणून घ्यायच्या, किंवा कारण ती ज्या एजमधनं आत्ता जात आहेत ती स्टेजच इतकी महाभयंकर असं बोललं जातं म्हणजे टीचर्सकडनं पण येतं की हे थोडंसं जरा तुम्ही सांभाळून घ्या, ती मोठी झालेली नाही आहेत आणि ती लहानही नाही आहेत. सो मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. तुम्ही जे म्हटलात ना, पूर्वी टीनेजर म्हणजे एवढी भीती वाटायची ना, आता टीनेजर म्हटलं की सगळ्यांना एक भीती वाटायला लागते. पण तसं नाही आहे. काही गोल्डन रूल्स आहेत. जसं एज ॲप्रोप्रिएट आहे, म्हणजे पहिली 7 वर्ष मुलांची असतात ती फिजिकल डेव्हलपमेंटसाठी असतात. त्याच्या पुढची 7 वर्ष त्यांची भावनिक विकास होत असतो. बरोबर. आणि 14 वर्षानंतर त्यांचा वैचारिक विकास होत असतो. आता 13, 14, 15, तर टीनमुळे ते टीनएज म्हणतो. सगळ्यात सोपं म्हणजे जेव्हा मी टीनेजर्स, माझ्याकडे एक साधारण 6 to 12चा एज ग्रुप टीनेजरमध्ये येतो, मी साधं सोपं टीचर्सला एकच सांगते, ट्रीट देम लाईक अ ॲडल्ट. सिम्पल आहे. आपण ॲडल्टला जसं ट्रीट करतो तसं त्यांना रिस्पेक्ट दिला, ते तुमचं सगळं ऐकायला तयार होते. कारण काय असतंय की कुठेतरी आपणच त्यांच्या मनात गोंधळ तयार करतो. कधीतरी आपण स्टेटमेंट करतो की तुम्ही मोठे झाला आहात, तुम्ही हे करायला पाहिजे. त्यांना वाटतं हो रिअली मी मोठं झालं आहे, आता मी डिसिजन घेऊ शकतो. नाही, तू लहान आहे, तू विचारल्याशिवाय हे करायचं नाही. त्यांना वाटतं की नक्की लहान आहे की मोठं आहे. दुसरं म्हणजे मग पालकांबद्दल डाऊट क्रिएट होतो की त्यांच्या सोयीनुसार हे मला लहान मोठं बनवतात. त्यामुळे तेच आहे की जसं आपण मोठ्यांना एक रिस्पेक्ट देतो, मोठ्यांबरोबरही आपली मतांतरं असतात. बरोबर. सगळ्यांसमोर नाही बोलत. त्यामुळे त्यांच्याशी ज्या चुका आहेत त्या एकटं असताना त्यांना दाखवलं, समजावून सांगितलं, समजावून घेतलं तर त्यांना लक्षात येतं. पण तुम्ही त्यांना डिक्टेट करायला गेल्या, मी म्हणेन तो कायदा आणि मी म्हणेन ते तुला ऐकूनच घेतलं पाहिजे, तर या एज ग्रुपमध्ये दे आर गोइंग टू चॅलेंज युअर डिसिजन. आणि आपण काय करतो की मी सांगते तेवढं ऐक, पण ठीक आहे तुम्ही सांगतात आम्ही ऐकतो, तुम्ही म्हटलं हे करतो, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी ते घेत नाही. तुम्ही सांगितलं होतं, मी केलं, आता बाकीचं तुम्ही सांभाळा. त्याच्यामुळे त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ देणं आणि सपोर्ट करणं हे फार गरजेचं. मग त्यांनी डिसिजन घेतले तरी चालू शकतात. डिसिजन घेतले तर चालू शकतात, पण ते डिसिजन घेताना त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असू शकतील, मग त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कशन लागेल. बरोबर बरोबर. आणि त्यांना थोडंसं जे आपण एम्पथी म्हणतो, राईट. बऱ्याच वेळेला माझ्याकडे मुलं येतात आणि मग कंप्लेंट्स असतात की माझे पॅरेंट्स असे, माझे पॅरेंट्स तसे. मी सगळं ऐकून घेते, कारण त्यांना कोणीतरी असं एक व्यक्ती लागते की जी त्यांना ऐकून घेईल सगळं. बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यांच्याशी बोलायला गेले, नाही तू हे असं नको तसं करायला होतं, ते असं नाही, ऐकून घेणं त्यांचं. मग ऐकून घेतल्यानंतर मग फक्त एकच प्रश्न असतो, ठीक आहे मान्य आहे ते चुका करतात, तू त्यांच्या ठिकाणी असतं तर काय केलं असतं, तू तुझ्या मुलांनी असं केलं असतं तर काय केलं असतं. मग ते विचार करतात आणि मग कधीतरी त्यांना लक्षात असतं आम्ही याच्यापेक्षा वेगळं काहीच केलं नसतं. म्हणजे त्यांना थोडीशी विचार करायला जागा दिली पाहिजे. आणि आपण काय करतो, आपण त्यांचं लाईफ सेफ बनवायला बघतो ना, त्यांनी पडू नये, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांनी हे करू नये, त्यांनी ते सगळं आपण हातात देतोय, आपण त्यांना हँडिकॅप बनवतोय. म्हणजे तुमच्या लहानपणी आठवत असेल तुम्ही काय केलं, खेळलं, पडायचो, कित्येक वेळेला कळायचं नाही, पण आत्ता थोडंसं जरी लागलं तरी ते खूप मोठं असं केलं जातं. तर मग एक रेझिलियन्स म्हणजे काय, फेल्युअर येऊ देणं आणि त्या फेल्युअरमधनं बाउन्स बॅक करणं. आता आपण किती वेळा त्यांना अपयशी होऊ देतो किंवा जरी त्यांना अपयश आलं
तरी आपण गिल्ट तयार करतो, तुला एवढंसही येत नाही. आणि मग नंतर आपण म्हणतो की ठीक आहे, अपयश ही यशाची पायरी आहे. फक्त आपण जे स्टेटमेंट करतो ते स्टेटमेंट आणि रिअल लाईफमध्ये आपण जी ट्रीटमेंट देतो ती एक असते का, तर ते बघायला पाहिजे. आणि गोल्डन रूल हाच, ट्रीट देम लाईक अ ॲडल्ट. त्यांना रिस्पेक्ट द्या, ते तुम्हाला रिस्पेक्ट देतील. बरोबर. आत्ता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की म्हणजे त्या टीनेजर्स मुलांना आपण थोडंसं त्यांच्या ह्याच्यावरती, त्यांच्या डिसिजनवरती सोडलं पाहिजे किंवा त्यांना ॲडल्टप्रमाणे वागवलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण काही पालक जे आहेत, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर अनेक अशी उदाहरणं आहेत की त्यांच्या मुलींना साधं खाली दुकानातही पाठवत नाही. काय होतं, त्या मला येऊन सांगतात, आंटी वो नहीं छोड़ते हैं, उनको नहीं छोड़ना है, वो डरते हैं. किससे डरते हैं? नहीं वो कोई उड़ाएगा, एक्सीडेंट हो जाएगा, नहीं तो कोई मुझे भगा के लेके जाएगा. मैंने बोला अभी तक ऐसे हुआ है क्या? तर तुम्ही जोपर्यंत पाठवतच नाही तोपर्यंत मुलांमध्ये तो बोल्डनेस किंवा कॉन्फिडन्स कसा येणार? मग पालकांना अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे कारण हा जो एज ग्रुप आहे तो फार डिफिकल्ट आहे त्यांना हँडल करणं. ते पुढे जाऊन कॉलेजला जाणार आहेत 2-3 वर्षात. मग अशा वेळेस त्यांच्यासाठी कसं आपण मार्गदर्शन करू शकतो? पालकांसाठी कसं मार्गदर्शन केलं पाहिजे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. ॲब्सोल्युटली. जसं मी म्हटलं की पालक भीतीमुळे हे सगळं करतात आणि त्यांची भीती चुकीची नाही आहे. आजच्या जी परिस्थिती आहे त्यात चुकीची नाही आहे. पण त्याच्याबरोबर एक आहे, टीनेजर असतील किंवा लहान मुलं असतील, पॅरेंट्स त्यांचा इनर व्हॉइस तयार करत असतात. तुला काही येत नाही, टीचर्स आणि पॅरेंट्स ते त्यांचा इनर व्हॉइस, तू पडशील. नाही, माझे पॅरेंट्स आणि टीचर्स मला जास्त चांगलं ओळखतात, ते म्हणतात ते म्हणजे हे होईल. राईट. तर मग मुलांचा आवाज कसा तयार करायचा? आता ठीक आहे, तुम्हाला भीती वाटते ना, कोणीतरी घेऊन जाईल, कोणीतरी उडवेल, त्याच्याबरोबर पॅरलली तुम्ही सपोर्ट सिस्टीम क्रिएट करा. पूर्ण बंद करायचं पेक्षा तुम्ही सपोर्ट सिस्टीम क्रिएट कराल की पॉसिबिलिटीज डिस्कस करा ना. खालती मी पाठवणार आहे तर काय काय सिक्युरिटी आहे, मग तुम्ही त्यांना फोन देऊ शकतात. राईट. तुम्ही त्यांना शिकवू शकतात की तुम्हाला अनसेफ वाटलं तर कोणाला तरी बोलवा. कारण पूर्ण तुम्हाला त्या मुलांना घरात नाही ठेवू शकणार ना, कधी ना कधी बाहेरच्या जगात. बरोबर. आणि घर आणि शाळा हे पुढच्या समाजाचं प्लेग्राऊंड आहे किंवा प्रॅक्टिस तिथेच होऊ शकते. खरंय, खरंय. तुम्ही जे काही कराल ते घरात करा, शाळेत करा आणि त्या अनुभवावर तुम्ही पुढे व्यवस्थित जा. कारण आजचे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की नाही, त्याला त्रास नको व्हायला, मग कुठे पडायला नको. पण सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण म्हणजे पालक बरोबर असतात, पण आजच्या जगामध्ये आपण बघतोय की म्हणजे टप्प्याटप्प्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडतातच आहेत. आणि जरी आपण विचार केला किंवा नाही केला तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जर घडणार आहेत त्या घडणारच आहेत. पण मुलांना त्याच्यासाठी तयार करणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण आत्ताही हे टीनेजर आहेत, पण मग पुढे जाऊन तरुण होणार आहेत ना, त्यांनाही जगात वावरायचं आहे ना. मग त्याच्यासाठी आत्तापासून हा पाया भक्कम करणं हे किती महत्त्वाचं आहे, ह्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे. कारण मुलांमध्ये आपण भीती टाकतोय, तू असं नको करू, हे होईल, तसं नको. त्याच्याऐवजी जर आपण आपली स्टेटमेंट बदलली की असं झालं तर तुला इतकं सक्षम बनव की तू कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील, तो कॉन्फिडन्स मुलांमध्ये तयार करणं. आम्ही बरोबर आहोत, तू चुका कर, आम्ही तुला सपोर्ट करू. कारण शेवटी चुका नाही करणार तर मग शिकणार नाही, काय घरातच बसणार. आणि मग एक वेळ येते की मग ते मुलं त्यांचा विश्वास गमावलेला असतो. आणि दुसरी गोष्ट आहे, टीनेज बरोबर रिस्की बिहेवियर हे पॅरेंट्सला जास्त त्रास देणार असतं. तर हे आहे की तुम्ही ॲडोलेसंट एज ग्रुप जर घेतला तर त्यांचे काय काय बिहेवियर असतात ह्याच्याबद्दल तुम्ही अवेअर झालात तर तुम्ही त्यांना हेल्प करू शकाल. काय काय बिहेवियर असतात, त्यांना पॅरेंट्सपेक्षा त्यांचे मित्रमैत्रिणी जास्त जवळचे असतात. बरोबर. आणि आपण काय म्हणतो की नको, तुझे हा मित्र चांगला नाही आहे, तू त्याच्याबरोबर राहू नको, ते असं आहे,
आम्हाला तुमचे मित्र माहितीच असले पाहिजे, मग त्यांना चॉईस राहत नाही. मग काय होतं, आणि त्यांना त्यांचं एक विश्व लागतं डिस्कशन करायला. कारण पॅरेंट्सला सांगायला गेले की निगेटिव्ह आणि प्रत्येक ठिकाणी नाही, तू हे कर हे कर हे कर. आणि ही स्टेज असते की ते वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतात. पण तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जर कनेक्टेड राहिलात, तुमच्या मुलांचे मित्र होण्यापेक्षा मैत्रीत जे काही गुण असतात ते तुम्ही तुमच्या आणि त्याच्यात डेव्हलप करा. म्हणजे ओपन कम्युनिकेशन, की ठीक आहे, तू जे काही असेल तू ओपनली बोल, पण तिथे प्रीचिंग करायला नको. तू ही चूक केली, मग ते मुलं पालकांशी बोलणं बंद का करतात? कारण आम्ही काहीतरी सांगायला जातो आणि मग आम्हाला तिथे शिकवलं जातं, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. मित्र त्यांचं ऐकून घेतात. बरोबर आहे, राईट. किंवा मग ऐकून घेतात किंवा वेगळ्या गोष्टी सांगतात, पण तिथेही एक प्रिकॉशन असतं की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसतो. त्याच्यामुळे खूप मुलांशी संवाद साधणं आणि त्यांना विश्वासात घेणं. आणि काय होतं की एखाद्या वेळेस तो विश्वास तुटला ना की तो पटकन कनेक्ट होणं फार मुश्किल असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे टीनेज म्हणजे तुम्हाला अत्यंत शांतपणे त्यांना हँडल करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की अनेक मुलांना असं वाटतं की आपले आई बाबा यो असावेत. म्हणजे आजकालच्या जमान्यातला तो शब्द आहे यो. पण प्रत्येकाचे आईवडील तितके यो नसतात किंवा तितके बोल्ड नसतात, फॉरवर्ड विचारांचे नसतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे असेल किंवा कदाचित त्यांच्यावर झालेले हे संस्कार असतील म्हणून असेल. पण पिढीप्रमाणे, जनरेशनप्रमाणे पालकांनीही तितकं थोडंसं मोल्ड होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता आपण टीनेजरच्या बाबतीत बोललो. मला लहान मुलांबद्दल जाणून घ्यायचे. काय होतं ना, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, ती सारखं म्हणते की हा आहे ना सारखा रडारड करतो, ह्याला ना सारखं बाहेर जायचं असतं, मग तो चिडचिड करतो आणि मग घरामध्ये त्याच्यावर ना कुठेतरी वाद व्हायला सुरुवात होते. हा असाच आहे, तो तसाच आहे. पण त्या मुलामध्ये, तो 2-2.5 वर्षाचा मुलगा, त्याला काहीच समजत नसेल की मला काय होतं आहे किंवा मला काय हवं आहे आणि मला काय सांगायचं आहे हे सांगू शकत नसेल, तर त्या मुलांशी पालकांनी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे, त्यांच्या आजी आजोबांनी कसं बोललं पाहिजे आणि अर्थातच त्यांना एंटरटेन करणं ही एक मोठी जबाबदारी आहे, हा मोठा टास्क आहे. त्यांची डेव्हलपमेंट ह्याच वयामध्ये सुरू झालेली असते. तर त्याबद्दल लहान मुलांना त्यांच्या लेवलला जाऊन तुम्हाला हँडल करावं लागतं. की तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही ह्या लेवलला उभं राहून ह्या लेवलशी बोलाल, ते कधीच नाही. तुम्हाला त्यांच्या लेवलला जावं लागतं. म्हणजे इव्हन कधीतरी मी जेव्हा छोट्या मुलांशी बोलते तेव्हा असं बोललं तर तो बॉन्ड क्रिएट होत नाही. पण तुम्ही खालती बसा आणि आय कॉन्टॅक्ट द्या आणि बोला, तो फरक पडतो. बाहेर जायला का ते त्रास देतात? कारण तिथे सगळ्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी बाहेर असतात. ते बाहेरचं अट्रॅक्शन असतंय की त्यांना मूवमेंट बघायला मिळतात, काहीतरी कलरफुल बघायला मिळतं, काहीतरी छान मिळतं. बरोबर. आणि घरात काहीच नसतं. इंटरेस्टिंग गोष्टी काही असतात का? किंवा त्याच गोष्टींचा त्यांना कंटाळा आलेला असतो. म्हणजे तीच खेळणी, तेच घरातलं सगळं वातावरण. ॲब्सोल्युटली. खेळणी असतात ते आपण म्हणतो का रे बाहुली आहे, त्याच्या पलीकडेही खेळणी असतात. तुमचे किचनचे जे वाटी वगैरे हे असतं त्यांना आवडतं, पण आपण म्हणतात याला हात नको लावू. ते रमतात, त्यांना तेच जास्त आवडतं असं मी बघितलेलं आहे. आणि ते तुम्ही त्यांना भांडी द्या, ते तासनतास एक खेळतील. आणि ते त्यांचं डेव्हलपमेंट आहे की ही स्टेज असं असतं की बऱ्याचशा गोष्टी त्या एक्सप्लोअर करतात. बरोबर. आणि आपल्याला असतं नको, तू हे नको करू, पडशील, तुला लागेल. पण तिथेही तीही सेक्युरिटी पाहिजे की ठीक घरातच पडेल ना, की जास्त उंचावरून पडेल असं नाही. मग तुम्ही ते सेक्युअर्ड एन्व्हायरमेंट मुलांना तयार करा आणि त्यात त्यांना पाहिजे ते करू द्या. सेफ्टी असते की लागेल, मग धारदार गोष्टी ठेवू नका, काहीतरी मेटलच्या गोष्टी ठेवू नका, सॉफ्ट गोष्टी किंवा अशा गोष्टी ठेवा. आणि त्यांना टेक्स्चरनी खूप शिकायचं असतं, जे मी मगाशी सेन्स डेव्हलपमेंट म्हटली. टेक्स्चर, आवाज. आता मुलं मोबाईलकडे अट्रॅक्ट का होतात? साऊंड, ऑडिओ व्हिज्युअल्स असतात, ते साऊंड आहे. तर तुम्ही किती त्यांना ते रिदमिक गोष्टी तुम्ही ऐकवतात. तुम्ही
गोष्टी सांगा, पण आज आपल्याकडे गोष्टी सांगायला वेळ नाही. तुम्ही जेव्हा त्यांना गोष्टी सांगतात ना, ते आरामात बसतील. कारण गोष्टी सांगतात तेव्हा पुढे काय हे त्यांना क्युरिओसिटी असते. खरंय खरंय. गोष्टींमधनं त्यांना नवीन त्यांचे शब्द नवीन नवीन ऐकायला मिळतात. बरोबर, म्हणजे त्यांची बरोबर. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट जे बरोबर. म्हणतो ते. आणि आपण त्यांना जे तू रडू नको, तू हे करू नको, ते त्याची गोष्ट जर बनवली ना, तर ते तासनतास ऐकत बसतील, आरडाओरड करणार नाही. परत जसं मी म्हटली, फिजिकल, इमोशनल आणि मेंटल डेव्हलपमेंट. तर ते मूल फिजिकली म्हणजे त्याचं खाणं व्यवस्थित आहे का, झोप व्यवस्थित आहे का, तो व्यवस्थित खेळतोय का. तर खाणं आणि झोप नसेल तर मुलं खूप किरकिर करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं दिसतं की एक आत्ताच्या पॅरेंट्सला, आम्हाला लहानपणी ज्या गोष्टी मिळाल्या नाही ना, त्या सगळ्या आम्ही आमच्या मुलांना देणार. पण तुम्ही देताना तुमचं इनर चाइल्ड आहे की तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्यात त्या, पण त्या मुलाला ते हवं आहे का तुम्ही बघावं लागेल. बरोबर. बऱ्याच वेळेला असं असतंय की अवेअरनेस, की जेवण ही फार मोठी गोष्ट आहे. जंक फूडमुळे मुलं स्थिर राहत नाही. बरं. जे आता म्हणतात की मुलं आत्ताची फार वळवळी आहेत आणि मग डायरेक्ट लेबलिंग की हायपर ॲक्टिव्ह आहे, ADHD आहे. हे खूप नंतरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं किती पाणी पितात, तुम्ही त्यांना किती मॉनिटरिंग केलं पाहिजे. काय खाऊ घालतात, भाज्यांचं प्रमाण किती आहे, डाळ भात किती आहे, इतर किती आहे, किंवा तुमचं जंक फूड किती आहे. जंक फूडमध्ये मॅक्झिमम वेळाला साखर जास्त असते, त्याच्यामुळे एनर्जी त्यांची खूप क्रिएट होते. प्रिझर्वेटिव्ह असतात आणि जंक फूड तुम्ही एकदा खाऊन थांबू शकत नाही. मी जर आता सपोज तुम्हाला एखादं वेफर्सचं पॅकेट दिलं आणि सांगितलं एकच वेफर्स उचला, बाकीचं समोर बघायचं पण हात नाही लावायचं, शक्य होत नाही होत. आणि आपल्या सारख्यांचं पण तसंच होतं. आणि मग ते मुलं रडारड का करतात तेव्हा, कारण त्यांना ते नाही आता नाही खायचं. पण तेच तुम्ही प्रॉपरली त्यांचं खाणं जर मेंटेन केलं तर मग त्यांची शांतते राहणं, आनंदी राहणं, हेही त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे गुड फूड इज इक्वल टू गुड मूड. म्हणजे बऱ्याच वेळेला जेव्हा माझ्याकडे पालक येतात की ऐकत नाही, रडारड करतो, चिडचिड करतो, तेव्हा बऱ्याच वेळ त्याचं खाणं, त्याची झोप आणि त्याचं खेळणं हे जेव्हा प्रॉपर असेल, त्यात थोडेफार चेंज केले की मूल व्यवस्थित सेटल होतं. आता हल्ली काय होतं की मुलांना साधारण मॅक्स टू मॅक्स रात्री 9 ते 10 झोपणं आणि सकाळी 6-7 पर्यंत उठणं गरजेचं असतं. पण हल्ली पालकांच्या लाईफस्टाईलमुळे 11 होतात, 11:30 होतात, मग त्या मुलांची प्रॉपर झोप होत नाही. आणि तेही एक कारण मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढायला असतं. पण मग हा चिडचिडेपणा जेव्हा अतिप्रमाणात होतो, राग येतो त्या मुलांना, काहीतरी फेकून मारलं जातं. म्हणजे कधी कधी मॉल्समध्ये पण मी जाता जाता बघते की अरे ही मुलं एखादं खेळण्याचं दुकान दिसलं की त्यांना तिथेच जायचं असतं किंवा एका गेमिंग झोनमध्येच जायचं असतं, मग ते तिथेच तमाशा करतात. आणि मग पॅरेंट्ससुद्धा वैतागून जातात, कारण की सगळ्यांसमोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर पॅरेंट्सला लाज वाटते, अरे काय करतोय हा किंवा काय करते ही, असं होतं. आणि खास करून मुलींपेक्षा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे का, हे पण मला तुम्हाला विचारायचं आहे. मग अशा वेळेस पालकांनी नेमकी ती सिच्युएशन कशी हँडल करायची, कारण की मूल शांत होईपर्यंत तर आपण काही हे करू शकत नाही, पण मग ओरडा मिळतो, एखादा फटकाच दिला जातो, मग त्या मुलांना कसं हँडल करायचं. ओरडा किंवा फटका देऊन प्रश्न सुटतात का? नाही सुटत. आणि आपण मुलांना जेवढं ओळखतो त्याच्यापेक्षा आपली मुलं आपल्याला जास्त ओळखतात. बरं. त्याच्यामुळे त्यांना कळलं की आता आवाज वाढला आहे, म्हणजे आपण कान बंद ठेवायचे. तुम्ही किती ओरडा, ते कान बंद करून घेतात. पण तेच तुम्ही फर्मली सांगितलं, शांतपणे सांगितलं, हे असं मी ॲक्सेप्ट हे करेन, हे तू रडारड केली तरी ॲक्सेप्ट नाही करणार. तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे लहान असल्यापासून ते सांगत गेला तर ते मुलं ऐकतं. पण अगदी 7-8 वर्षाचं झालं आणि तोपर्यंत तुम्ही सगळ्या त्यांच्या डिमांड प्रोव्हाइड करत असेल तर ते कसं ऐकणार. दुसरी गोष्ट, त्यांना माहिती आहे की तुमचे वीक पॉईंट काय आहे. 4 चौघात तुम्ही घेऊन देणार. म्हणजे एकदा एक पॅरेंट्स माझ्याकडे असं आलं की माझी मुलगी आहे,
चॉकलेटचं अख्खं पॅकेट हवं असतं आणि मॉलमध्ये घेऊन नाही दिलं की ती तिथे लोळते, झोपते, रडारड करते आणि आमच्याकडे काही पर्याय राहत नाही. आणि त्या दिवशी लिटरली ते पॅकेट घेऊन आले होते दाखवायला. त्यांना तिला सांगितलं, म्हटलं हे पॅकेट आणलं आहे ना, नको असताना मग तुझ्या फ्रेंड्सला सगळं द्यावं लागेल क्लासमध्ये. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही शांतपणे पुढच्या वेळी करा, फक्त 1-2दाच करावं लागेल. रडायला लागलं, रडू द्यायचं, कारण हा युनिव्हर्सल आहे, प्रत्येक पॅरेंट्सला फेस करावं लागतं. ठीक आहे, तुझं रडून झालं, ओरडून झालं, आम्ही इथे थांबतो, तुझा सगळा कार्यक्रम झाला की आम्हाला सांग, मग आपण घरी जाऊ. हे तुला नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. पण तेच आरडाओरडा न करता शांतपणे सांगतो, तेव्हा ते मुलांना लक्षात येतं की आता पर्याय नाही आहे आपल्याकडे. आणि जेव्हा आपण मुलांशी बोलतो तेव्हा आपण एनर्जी ट्रान्सफर करत असतो. तुम्ही चिडून आरडाओरडू करून जर मुलांशी बोललात तर तुम्हाला रिप्लायही तेच येतात. बरोबर. पण ते त्याच गोष्टी अत्यंत शांतपणे सांगितल्या की त्यांना लक्षात येतं शांत आहे म्हणजे यांच्यावर काही परिणाम होणार नाहीये. कारण ते आपल्याला ह्या पॉइंटला चिडून नेतात की आपण शेवटी म्हणतो जाऊ दे, कटकट करू नको, पण तू हे घे. त्यामुळे आपली स्ट्रेंथ वाढवणं ते फार गरजेचं. म्हणजे आपले पालकांनी स्वतःचे पेशन्स वाढवलेच पाहिजे मूल वाढवतात. ॲब्सोल्युटली. आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स ते लहानपणापासून हे करायचंय, हे नाही करायचंय, ॲट द कॉस्ट ऑफ हे नाही ॲक्सेप्टेबल आहे. बरं, पण ह्यामध्ये ना मॅम बऱ्याचदा असं होतं की आईचे पेशन्स थोडेसे वाढलेले दिसतात पण तितके वडिलांचे नाही दिसत, किंवा वडील तितक्या लाईटली घेतात, जाऊ दे ना, देऊन टाक ना, काय हवंय घेऊन टाका असं. मग त्यामुळे काय होतं, आईची तिथे पंचायत होते, ती तिथे शिस्त लावायला जाते, पण मग वडील म्हणतात नाही जाऊ दे, घेऊन टाक, काय 5-50 रुपयाची वस्तू आहे ना. पण मग अशा वेळेस दोघांनी कसा स्टँड घेतला पाहिजे? ॲक्च्युली आई आणि वडील त्यांनी टीमअप केलं पाहिजे. कारण लहानपणी वडील जे म्हणतात ना, जाऊ दे, करू दे, ऐकू, पुढे ते मोठं झाल्यावर मॅन्युप्युलेशनमध्ये जातं. मग ते बरोबर वडिलांना वेगळं मॅन्युप्युलेट करतात, आईला करतात. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की आईवडिलांनी ॲज अ टीम मुलांबरोबर वागा, पॅरेंट्स आणि टीचर ॲज अ टीम मुलांबरोबर, कारण तेच तुम्हाला शाळेत दिसतील. कारण घरी जाऊन स्टोरीज वेगळ्या येतात. बरोबर. त्यामुळे पॅरेंट्स आणि टीचर्स एकत्र असले की त्यांचं बरोबर त्यांना सोल्युशन्स मिळतात. त्याच्यामुळे मुलांबरोबर इंटरॅक्ट करताना डेली 5 मिनटं तरी पॅरेंट्सनी डू अँड डोंट्स त्यांनी काय आहे ते ठरवून घेणं फार गरजेचं आहे. तर आणि सगळ्याला एक आहे की मला वेळ नाही हे एक्सक्यूज काढण्यापेक्षा मी टाईम कसा मॅनेज करू शकेन आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होणार आहे हा विचार केला तर साहजिक आपण त्याच्यावर विचार करतो. पण लेट गो, बघू, जेव्हा होईल तेव्हा केलं तर मग ह्या गोष्टी वाढत जाणार आहे. बरोबर. आणि आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की मॅनिप्युलेट केलं जातं वडिलांना वेगळ्या पद्धतीने आणि आईला, आणि ह्या सगळ्याच्या सिनॅरिओमध्ये आपण बघितलं तर आई विलनच ठरते, कारण आई शिस्त लावत असते, कारण ती सगळ्यात जास्त ओळखत असते. 9 महिने वाढवलेले असतात पोटामध्ये, तर ऑफकोर्स तिला वाटत असतं की आपल्या मुलाने चांगली व्यक्ती म्हणून इथे वावरावं आपल्या समाजात. आणि कारण बऱ्याचदा असं होतं की काही झालं तरी तू शिस्त लावली नाहीस म्हणून आईला बोललं जातं किंवा आईला बोट दाखवलं जातं. पण तसं नाही आहे. तर ह्यामध्ये दोघांनी पालकांनी तितक्याच 100% मुलांना दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने वाढवलं पाहिजे एकमेकांनी. आणि अर्थात तुम्ही जसं मगाशी म्हणालात, फूड हा फार मोठा विषय आहे. कारण आज आपण बघितलं तर समाजात असं झालं आहे की सॅटर्डे संडे म्हटल्यावरती मस्तपैकी जायचं, फिरायला जायचं, एन्जॉय करायचं, आणि वन्स इन अ वाईल आम्ही खातो हॉटेलमधलं, किंवा वन्स इन अ वाईल आम्ही जंक फूड खातो, मुलांना देतो. पण हे जंक फूडच तुम्ही जसं म्हणालात तसं ते कारणीभूत होतं तुमच्या मुलांच्या एकूणच विकासावर कुठेतरी परिणाम करत असतं. त्याबद्दल मला विचारायचं आहे, काय मुलांना आहार दिला पाहिजे की जेणेकरून त्यांची मानसिक विकासही तितकाच चांगला झाला पाहिजे जितका शारीरिक विकास होतो तसा? आत्ता जे कल्चर आहे की बाहेर जाणं, खाणं, कुठलीही गोष्ट प्रमाणात केली ना ती खूप चांगली असते. म्हणजे जर तुम्हाला पावभाजी आवडत असेल, जर
तर त्यातलं मीठ तुम्हाला त्रास देईल म्हणून मीठच काढून टाकलं, की पुढे जाऊन तुम्हाला BP होईल म्हणून तुम्ही मीठच खाऊ नका. तुम्ही एन्जॉय नाही करू शकत. बरोबर. मिठाने जास्त चांगली टेस्ट येते म्हणून अति मीठ टाकलं किंवा अति तिखट टाकलं, तुम्ही खाऊ शकाल का? नाही. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट बॅलन्समध्ये असणं फार गरजेचं आहे. आत्ता तुम्ही बाहेरचं फूड अवॉइड नाही करू शकत, कारण जे काही आजूबाजूला तुमचं असतं बरोबर, त्याच्यामुळे ते अवॉइड नाही करू शकत. पण किती प्रमाणात खायचं हे तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि त्याला कारण काय आहे की आज जर तुम्ही रिसर्च बघितला तर प्री डायबेटीज हे मुलांमध्ये वाढते. 9 वर्षापासून मुलं प्री डायबेटिक कॅटेगरीत येतात. म्हणजे आज आपण समृद्धी म्हणू शकतो का याला? नाही. कोलेस्ट्रॉल वाढते, डोक्यावरचे केस पांढरे होत आहेत, हे सगळं आहे. मग आपण काय किंमत लठ्ठपणा हा एक मोठा लठ्ठपणा का मुलांमध्ये? कारण एक्सेस ऑफ शुगर आहे, जंक फूड आहे आणि एका ठिकाणी बसून राहणं. किती खेळलं जातं, म्हणजे कधीतरी मला खेळलं जातं पण व्हिडिओ गेम्स पूर्ण जे मैदानी खेळ असतात. म्हणजे कधीतरी मला सांगावं लागतं उपाय म्हणून की एखाद्या गेम्समध्ये त्या मुलाला एनरोल करा. म्हणजे बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल किंवा जे सांघिक गेम असतात. कारण काय असतं, हल्ली एकच मूल असतं, त्याच्यामुळे सगळं एकट्यालाच मिळतं, त्याच्यामुळे शेअरिंग नसतं. तुम्ही जेव्हा गेम खेळायला जाता तेव्हा तुमचं प्रॉपरली एक्सरसाइज करून घेतले जातात. कोचेस असतात, त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतात आणि इतर मुलांबरोबर कोऑर्डिनेट केल्याशिवाय तुम्हाला तो गेम खेळताच येत नाही. ते तुम्ही व्हिडिओ गेममध्ये नाही करू शकत, राईट? आणि खरंय व्हिडिओ गेम इट्स थोडं फार काय, मी बऱ्याच अंशी ॲडिक्शन जेव्हा येतं तेव्हा पॅरेंट्सला खूप त्रास होतो. म्हणजे तुम्ही जरी खेळून बघाल ना तर बऱ्याच वेळेला माझ्याकडे पॅरेंट्सच्या कंप्लेंट यायच्या, स्पेशली कोविडमध्ये, की तुम्ही आमच्या मुलांना सांगा व्हिडिओ गेम खेळू नका. पण माझं स्वतःकडे उत्तर नव्हतं की मी त्यांच्याशी काय बोलू. म्हणून मी एकदा स्वतः डाउनलोड केला एक गेम. मग मला लक्षात आलं की जी सेन्स ऑफ अचिव्हमेंट मिळते ना ती इतर कशातनं नाही मिळत. मग आता मी हरली का नाही, मी जिद्दीला पेटेन, मी हे कम्प्लीट केल्याशिवाय फोन साईडलाच ठेवणार नाही. जे 5 मिनटं 10 मिनटासाठी मी हातात घ्यायची तो अर्धा 1 तास, आणि मग नंतर स्वतःवर चिडाचिडी, किती वेळ वाया घालवला. पण तिथे मला कंट्रोलही येत नव्हतं. ॲज अ एक्सपेरिमेंट मी ते कंट्रोल करू शकले, पण ते मुलांच्या हातात नाही आहे. मग ही मुलांची चूक आहे का? नाही. मग त्यांना तुम्ही इतरही ऑप्शन द्या. बरेच सारे पुस्तकं वाचणं आहे, इतरही अट्रॅक्टिव्ह गोष्टी तुम्ही दिल्या तर हे तुम्ही काढू शकाल. पण तिथे कुठेतरी ॲज अ पालक आपण कमी पडतोय. वाचनाची किती सवय लावतोय, कारण पालकांच्या हातातच मोबाईल असतो आणि ते सुद्धा गेमच खेळत असतात, तर ते मुलं अनुकरण करणारच ना, साहजिक आहे. हेच जर तुम्ही हातात पुस्तक ठेवलं तर मुलंसुद्धा पुस्तकं वाचायला सुरुवात करतात. म्हणजे तसं म्हटलं तर मुलं हे पालकांचं रिफ्लेक्शन आहे. आणि मुलं तुमचं सगळं ऐकतील जेव्हा तुमचे रूल्स एकच असतील. म्हणजे जेव्हा शाळेमध्येही मी मुलांशी बोलते तर तुम्ही ते रूल फॉलो केलं ना, तुम्हाला बघून ते फॉलो करतील. नाही तर तुम्ही रूल मोडतात ते, तर आम्हाला का वेगळे रूल लावतात. आणि हे चॅलेंजिंग नेचर साधारण त्यांचं 1/5 नंतर येतं. मग टीचर्स का अशा बोलतात, मग आम्हाला का नाही, मग पॅरेंट्स का असे वागतात, मग त्यांना वागलेलं चालतं आम्हाला का नाही. त्यामुळे बरेचसे आपण एक करू शकतो की जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते आपण फॉलो केलेत की मुलं फॉलो करणार. बऱ्याच वेळेला असं येतं की 9 वाजता जर आपण फोन किंवा कुठलीही स्क्रीन बंद केली ते आपल्याही हेल्थसाठी खूप चांगलं आहे. खरंय. पण 11-12 वाजेपर्यंत आपण स्क्रोलिंग करत बसलो, आपल्याला मुलांना ते सांगायचा अधिकार राहत नाही. आणि आपल्यालाही गिल्ट येतं आणि कॉन्फिडंटली आपण सांगू शकत नाही, ठीक आहे मी ठेवलाय त्यामुळे तुला ठेवावं लागणार आहे. असे आपण एक घरात बसून किती रूल्स तयार करतो.
म्हणजे पालकांनीच ह्या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. कारण शिक्षक हे काही काळापुरते असतात. काउन्सिलरकडे गेले, क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडे गेले, ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण घरी येऊन त्या मार्गदर्शनाचा तुम्ही किती वापर करताय किंवा त्याचं अगदी तंतोतंत किती पालन करताय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर हे तुम्ही केलंच नाहीत तर ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा उपयोग काय? म्हणजे आत्ता जे कोणी हा पॉडकास्ट बघत असतील त्यांनी पण हे सगळं अगदी निदान काही अंशी तरी म्हणजे प्रयत्न करायला हरकत नाही. सुरुवातीचा काळ कदाचित आपल्याला कठीण जाऊ शकतो, मात्र एकदा सवय झाली तर त्याने फार फरक पडू शकतो. कारण की सकाळी उठल्या उठल्या पालकच आधी मोबाईलवरती बसतात, त्यांचे मेल्स असतील किंवा त्यांच्या कामाच्या गोष्टी असतील ते सगळं चेक करत बसतात. पण हे किती महत्त्वाचं आहे, आधी तुम्ही मुलांसमोर हे सगळं करण्यापेक्षा आधी तुम्ही मुलांसमोर एखादा पेपर वाचताय तर त्याच्यातनं मूल पण पेपर वाचायला सुरुवात करू शकतं. प्रयत्न तर आपण आपल्यापासूनच केलं पाहिजे असं मला ह्या सगळ्या डिस्कशनमधनं वाटतंय. हो. आता ह्यात एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगते. जेव्हा काउन्सिलर हा विषय येतो तो एक स्टिग्मा आहे. कारण ज्या मुलांना कधी सांगितलं जातं की काउन्सिलरची गरज आहे, माझा मुलगा काय वेडा नाही आहे, त्याला कुठली मेंटल डिसऑर्डर नाही आहे, मग त्याने काउन्सिलरकडे का जायचं? राईट. काउन्सिलर म्हणजे हेच आहे. पण त्याच्याऐवजी जेव्हा मुलं सांगतात की काउन्सिलर आहे, पॅरेंट्सने नाही सांगितलं, तर मी त्यांना सोपी डेफिनेशन सांगते. काउन्सिलर इज अ फ्रेंड टीचर. तुम्ही मित्रांबरोबर गप्पा मारतात, खेळतात आणि शिक्षकांसारखं आम्ही तुम्हाला गाईड करू. आणि पॅरेंट्ससाठी काउन्सिलर म्हणजे एक स्किल डेव्हलपमेंट. कारण कुठलाही प्रॉब्लेम येतो तो कशामुळे येतो की लॅक ऑफ स्किल्स आणि लॅक ऑफ नॉलेज. ते असेल तर प्रॉब्लेम येत नाही. तर काउन्सिलिंग इज अ अवेअरनेस प्रोग्राम. अ सिम्पल स्टेप आहे काउन्सिलिंग. बरोबर. फर्स्ट ॲक्सेप्ट की हा प्रॉब्लेम आहे, हे ॲक्सेप्ट आपण केलं तर त्याच्यावर उत्तर शोधू शकतो. पण ते डिनाय केलं तर आपण त्याच्याबरोबर स्ट्रगल करतो. दुसरं अवेअर की हा प्रॉब्लेम कशामुळे आला. आता छोटी मुलं फार चिडचिड रडार, आपण रूट कॉज शोधतो आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं. आणि ते ॲक्शन एक टीमनी घेतो की शिक्षकांकडनं काय रिस्पॉन्स हवा आहे, पॅरेंट्सकडनं काय रिस्पॉन्स हवा आहे, त्या मुलांनी काय करायला पाहिजे. आता टेन्शन जर म्हटलं तर खरं असतं का टेन्शन? नसतं. मुलं जेव्हा म्हणजे माझ्याकडे येतात तेव्हा बऱ्याच वेळा मी त्यांच्याशी बरेचसे गेम खेळते. साधं सिंपल आहे, जे आपलं उनो असतं प्रत्येकाकडे असतं, ते मी त्यांच्याबरोबर खेळते तेव्हा मला कधीच ते टेन्शनमध्ये नाही दिसत आणि त्यावेळी ते खूप छान गप्पा मारतात. पण आपल्याकडे थोडा वेळ, आठवड्यातून आपण थोडा वेळ बोर्ड गेम मुलांबरोबर खेळू शकतो का? बॉन्ड क्रिएट होतो आणि आपल्याही आठवड्याभराचं जे शीण आहे ना ते त्यातून निघून जातो. बरोबर. पण साधी सोपी गोष्ट आहे. पण तेच आपण म्हणू की नाही मॉलमध्ये फिरून येऊ तर आपण आपल्याला ॲड्रेस करत नाही, आपण बाहेरच्या दुनियेला ॲड्रेस करतो. त्याच्यामुळे एक ठरवून आणि आपल्या डिसिजनमध्ये मग मुलांना इन्व्हॉल्व करणं, पण तेही सजगपणे की नाही या आठवड्यात काय करायचं, एकदा आम्ही सांगतो ते आपण करूयात, एकदा तुम्ही सांगतात ते आपण करूयात. हे करणं फार गरजेचं आहे. आणि कधी कधी जेव्हा खरंच गरज असते की जिथे सायकॉलॉजिस्टची गरज पडते आणि सायकॉलॉजी जेव्हा इंटरव्हेन करतात तेव्हा फक्त मूल त्यांच्याकडे येत नाही. कधीतरी मी स्कूलमध्ये गमतीने म्हणते 1वर 2 फ्री मिळतात मला. 1वर 2 फ्री कसं की एखाद्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे, तो मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे आले तर मी त्यांच्याबरोबरही काम करते. मी टीचर्सलाही गाईड करते की हाऊ टू हँडल दॅट चाइल्ड आणि पॅरेंट्सलाही सांगते की घरी तुम्ही त्याला काय त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता. त्याच्यामुळे हा परत टीमवर्क आहे काउन्सिलिंग, की असं नाही की तुझा प्रॉब्लेम आहे तू जा, पॅरेंट्सनी त्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही. हे सगळ्यांना आहे. आणि जेव्हा फॅमिलीकडनं सपोर्ट मिळतो तेव्हा त्या मुलांचे प्रश्न जास्त लवकर हे होतात. पण साधारणपणे मुलं तुमच्याकडे जेव्हा येतात किंवा पालक असे काही प्रश्न घेऊन येतात, काय असतात प्रश्न त्यांचे, काय प्रॉब्लेम्स असतात खास करून? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो मार्क मिळत नाहीत. कारण आत्ता काही असलं इतर कशावर लक्ष नसेल तरी
मार्क मिळाले पाहिजे, हे सगळं असतं. मग त्या मार्कातलं जसं म्हटलं की ठीक आहे मार्क नाही मिळत, मग रूट कॉज काय आहे. मग जसं म्हटलं की त्यांचं बेसिक्स क्लिअर आहेत का. कधीतरी स्क्रीन जास्त इम्पॅक्ट करतो, कधीतरी स्ट्रेस जास्त इम्पॅक्ट करतो, कधीतरी आपण छोटं छोटं म्हणतो की तुला हे येतच नाही, तुला येणारच नाही. त्या गोष्टी म्हणजे अभ्यास तर पुढची गोष्ट आहे, पण आधी त्यांच्या भावना समजून घेणं. टेन्शनमध्ये अभ्यास केला तर इट इम्पॅक्ट मेमरी. कारण बऱ्याच वेळेला मुलं असं म्हणतात की पॅरेंट्सही येतात की आम्ही सगळं त्यांचा अभ्यास करून घेतो, पण परीक्षेत तो काहीच लिहू शकत नाही. मुलांचंही सेम असतं की आम्ही एक्झाम हॉलला ब्लँक होतो आणि एक्झाम हॉलला बाहेर आलं की आम्हाला सगळे उत्तरं आठवतात. पण तेच आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करायचा, स्टडी स्किल्स काय आहेत, कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि मुलांच्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहेत, की काय त्यांना मदत एक्झॅक्टली कुठे लागते ती शोधणं. मग तिथे शिक्षकांची मदत घ्यावी लागते. हल्ली मुलांना रायटिंगला फार कंटाळा येतो. मग त्यांना तुम्ही समजावून तुम्ही फोर्स केला तर ते नाही करणार. ते अजून शॉर्टकट ते शोधतात. त्यांचा काय म्हणतात ना, त्यांची बुद्धी तिथे लावतात की कसं शॉर्टकटमध्ये मी करेन. आत्ता तुम्ही उल्लेख केला रायटिंगचा, त्याच अनुषंगाने मला म्हणायचं आहे, काय झालं आहे की मुलं म्हणतात आत्ता काय फक्त आम्ही एक व्हॉईस मेसेज केला तरी तो पोचतोय, टायपिंग करायचं आहे लॅपटॉपवरती ते आम्ही करू शकतो, ChatGPTला फक्त एखादा प्रश्न टाकला की आम्हाला अख्खंच्या अख्खं सगळं डिटेल्स येतात, तर आम्ही का लिहायचं, हा मोठा प्रश्न त्या मुलांना सतावतो. मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे, लिहिल्याने काय डेव्हलप होतं, कुठले असे गोष्टी आहेत की ज्यामुळे आता आपण सगळेच जणं लहानपणी लिहितच मोठे झालो आहे आणि आपल्याला तर पानभराची उत्तरं असायची, लिहावी लागायची, त्यांना तर छोटी छोटी उत्तरं पण मोठी वाटतात. खूप चांगला प्रश्न आहे. कारण एक आहे की आपण म्हणतो जेव्हा ते लिहित नाही, का लिहित नाही. पहिली गोष्ट खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की एखाद्या गोष्टीतून आनंद मिळतो तेव्हा ती गोष्ट आपण करतो. एखाद्या गोष्टीतनं पेन मिळतं तेव्हा ती गोष्ट अवॉइड करतो आपण, राईट. खरंच मुलांना लिहिण्यातनं आनंद मिळतोय का? नाही मिळत. का नाही मिळते? अगदी म्हणजे अनेक त्याला गोष्टी आहेत. जेव्हा मुलांना लिहायचा कंटाळा येतो, साधी गोष्ट आहे की पेनची ग्रीप चुकीची असेल तर मुलांचा हात दुखतो. मग हात दुखल्यावर त्या मुलांना लिहायला आवडत नाही, कारण स्पीड कमी होतो, राईट. तुमची नोटबुकची डायरेक्शन काय पाहिजे, तुमचं पोस्चर काय पाहिजे, तुमचं ग्रीप काय पाहिजे, हे व्यवस्थित असेल तर मुलांना लिहायला मजा येते. पण आपण एकदम वरच्याच लेवलचं प्रॉब्लेम, तो लिहायला मागतच नाही. पण एक स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर होतं. मग त्यांचा पेन प्रॉपर पाहिजे. कधीतरी पेनमुळेही मुलांना त्रास होतो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे आपण एक सेंटेन्स मला बघायचं आणि लिहायचं आहे, तर त्यातले प्रत्येक स्पेलिंग्स मला माहीत असेल तर माझं स्पीड वाढेल. ते माहितीच नसतं. कारण काय, कम्प्युटरवर ते स्पेलिंग चुकलं तरी ते कम्प्युटर करेक्ट करतंय ना, त्याच्यामुळे तो स्पीड कमी होतो, राईट. मग मी लिहू कशासाठी? मग तो स्पीड. आता सिम्पल गोष्ट आहे की मी तुम्हाला एक सेंटेन्स दिलं इंग्लिशमध्ये आणि सांगितलं तुम्ही वाचा आणि लिहा. तुम्ही इझिली लिहू शकाल 2 मिनिटानंतर? तेच तुम्हाला एक तमिळ सेंटेन्स दिलं, ती स्क्रिप्ट तुम्हाला अर्थही समजावून सांगितला, लिहू शकाल का? मी लिहू शकेल. कारण तुम्हाला तमिळ येतं. बरोबर. पण ज्यांना येत नाही त्यांचं काय होईल? बरोबर. मग तुम्ही जे काही लिहितात ते तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही लिहू शकता. पण आत्ता किती समजलं जातंय, जे काही सब्जेक्ट आहे ते किती समजले जातात, समजलं तर लिहिले जातील ना. ह्यामध्ये महत्त्वाचे 2 विषय म्हणजे मराठी आणि हिंदी. हे लिहायचा तर अतिशय कंटाळा आहे, कारण की काना मात्रा वेलांट्या शब्दांपेक्षाही जे लेटर्स म्हणजे 12 खडी 14 खडी स्वर व्यंजन ह्याचा काहीच माहिती नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि कुठेतरी त्याला आपण जबाबदार आहोत. बरोबर, आपण जबाबदार आहोत. पण पालकांनी ह्यासाठी थोडं
थोडीशी मेहनत घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला तुमची भाषाच समृद्ध करत असते. ती बोलण्यासाठी तुम्हाला भाषेचाच उपयोग करावा लागतो. परत तिथे तेच आहे की तुम्ही आनंददायी शिक्षण जे आपण म्हणतो की जिथे त्यांना मजा येईल अशा पद्धतीने शिकवला ना तर ते शिकतात, त्यांना मजा येते. पण जिथे काय उपयोग आहे ह्याचा आपणच त्यांना सांगत असतो, काय जास्त वर्ष तुला ही लँग्वेज नाही आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मग ते म्हणतात की उपयोगाचं नाही तर मी काय करू. म्हणजे तिथे आपण डिसइंटरेस्ट क्रिएट करतो त्यांचा. दुसरी गोष्ट, काना वेलांटी जे काही आहे ते आपल्याला मेमराईज करावं लागतं. मग तिथे त्यांची मेमरीही डेव्हलप होत असते. पॅटर्न रिकॉग्निशन आणि ते लक्षात ठेवणं. पण ते का आत्ताची सगळी पिढी मी का करू, तुम्ही त्यांच्या काला उत्तर द्या, ते सगळं करायला तयार होते. आता त्यांना शब्द असतील, तुम्ही त्यांच्याबरोबर अंताक्षरी केला शब्दांची, त्यांना मजा येईल. मग काय, एकच्या ठिकाणी ते 50 शब्द लिहितील. पण तुम्ही त्यांना सांगा की 50 शब्द लिहून आणा, ते नाही लिहिणार. म्हणजे तुम्हाला एक साधा स्पंज केक दिला, तुम्ही ते एन्जॉय नाही करणार. पण आयसिंग करून डेकोरेट केला, तुम्ही एन्जॉय. बरोबर. मग तिथे कुठेतरी ऑडिओ व्हिज्युअल्स असतील, कुठेतरी अनेक वेगवेगळे खेळ आहे. आता इवन साधी गोष्ट आहे की सापशिडी आहे, आपण प्लेन सापशिडी खेळतो, पण ती मेंटल मॅथसाठी उपयोगी पडू शकते. मग त्यांना ते करायला मजा येईल. तिथे कुठेतरी आपल्याला ॲज अ टीचर, ॲज अ पॅरेंट्स, आणि आत्ता खूप गेम्स अवेलेबल आहेत. गेम्स काय आहेत की गेम्स खेळता खेळता ते मुलं शिकतात. बरोबर. मग कुठेतरी आपण त्या गेम्स इंट्रोड्यूस केले मुलांना की ज्यांना आता लक्षात येईल की हे खेळ करून मला मजा येते, मग ते बरोबर करतील. ते आत्ता लिहायला सांगितल्यावर त्यांना मजा काहीच येत नाही. आता तुम्हाला जी गोष्ट येत नाही ती गोष्ट तुम्हाला सारखी सारखी करायला सांगितली तर तुम्हाला कसं वाटेल? नाही वाटणार चांगलं. बरोबर आहे. तुम्ही एक्सक्युजेस शोधाल की हे सोडून मी छान करते, मी हे नाही करत. मुलंही तेच करतात. त्याच्यामध्ये मुलांची खरं तर चूक नाहीये. त्याच्यामध्ये डेव्हलप आपण कसं त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं किंवा आवड कशी निर्माण करायची हे खरं तर शोधलं पाहिजे. मॅम, आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. मला अगदी थोडक्यात मला जाणून घ्यायचंय, कारण काय झालंय की लहान मुलांबद्दल आपण जाणून घेतलं, टीनेजर्स मुलांबद्दल जाणून घेतलं, मात्र सगळ्यात महत्त्वाची पिढी म्हणजे तरुण पिढी. कारण भारतात सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि तेच भविष्य आहे असं बोललं जातं. पण जेन झीकडे बघून ते खरं वाटतं का, हा प्रश्न आहे. कारण आत्ताच्या ह्या डिजिटल युगामध्ये ते काय नेमकं त्यांना करायचं आहे हे थोडेसे कन्फ्युज्ड वाटतात आपल्याला सगळ्यांनाच. कारण आपली पिढी एक वेगळी होती आणि ह्यांची एक पिढी वेगळी आहे. तर मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, ह्यांच्याशी कसं वागायचं, ह्यांना कसं सगळ्या गोष्टींसाठी तयार करायचं, त्याबद्दल. ॲक्च्युली जेनझी म्हटलं तर दे आर रिअली टॅलेंटेड. कारण त्यांना खूप एक्सपोजर मिळतं आहे, इन्फॉर्मेशन मिळते. परत बेसिक नियम आहे, ॲक्सेप्ट देम ॲज इट इज. आपण त्यांना ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो का? नाही करत. आपण जास्त पॉइंट आउट करतो, तू हे नाही करत आहे, तू ते नाही करत आहे, तुमची पिढी अशी आहे, तुमची पिढी घडवणारं कोण आहे? आपण आहोत. प्रॉब्लेम आपला आहे. त्याच्यामुळे थोडं त्यांना मान्य आहे की ते खूप स्पीडमध्ये जातात आणि त्यांचा स्पीड आणि आपला स्पीड मॅच होत नाही. आपण आता जरी डिजिटल घेतलं तर ते फटाफट करतात आणि आपण शोधत बसतो, अरे इथे चुकेल का, ते होईल का. ते चुकतात पण चुका दुरुस्त करून पुढे जातात. ते खूप सॉर्टेड आहेत. आपण ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपली पिढी हे करत गेली, पण त्याला नाही, दिस इज द थिंग. पण त्यांनी बाउंड्री सेट करता आल्या पाहिजे त्यांना, की पॉज घेता आला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी ठेवता आली पाहिजे. ते पटकन बोर होतात गोष्टींपासून. त्यामुळे आज हे करतील, उद्या ते करतील, परवा ते करतील. आणि ऐकून घेणारे असेल ना तर ते खूप बोलतात, पण त्यांना ऐकून घेणारे मिळत नाहीत. साधी गोष्ट आहे की त्यांना जर तुम्ही हे करतात ते ना, तुम्ही करा, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय आहेत, त्या कॉन्सिक्वेन्सेसची जबाबदारी घेण्याची जाणीव त्यांना दिली ना, तर
ते कॅपेबल आहेत, पण आपण कॉन्सिक्वेन्सेस डिस्कस करत नाही आणि कॉन्सिक्वेन्सेसची जबाबदारी घ्यायची जाणीव आपण त्यांच्यात तयार करत नाही. थोडा स्पीड कमी करून केलं तर ही पिढी खूप छान आहे. खरं तर ही पिढी खूप छान आहे, ह्याच्यात काही वाद नाही. मात्र थोडंसं एक मला म्हणता येईल की जे आधीची पिढी स्ट्रगल करते व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यू फार गरजेच्या आहेत. साधी गोष्ट आहे की कुठलंही आपण नातं म्हटलं की आईवडिलांचं असो, मित्रमैत्रिणींचं असो, हेल्दी कम्युनिकेशन, रिस्पेक्ट आणि ट्रस्ट ह्या बेसिक व्हॅल्यूज आहेत का? जेनझी का टोचते सगळ्यांना? कारण त्या मागचा पुढचा विचार न करता फाटकन कोणाला काहीतरी बोलून टाकतात. मग आपण म्हणतो यांना काही रिस्पेक्टच नाही कोणाबद्दल. अल्टिमेटली दे आर ह्युमन बिंग, ते चुका करणार, पण त्यांना जाणीव करून दिली की इथे एम्पथी येतं, इथे भावना येतात. की एम्पथी काय आहे की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा की मी जर समोरच्याला हे उत्तर दिलं, त्यांनी हे मला दिलं असतं तर काय करत. आता सिम्पल आहे, मी जर तुमच्या आणि माझ्यामध्ये 6 लिहिला इंग्लिशमध्ये, तर तुम्ही काय वाचाल? तो मी तो 9 वाचेल, मी 6 वाचेल. बरोबर. शॅल वी फाईट ऑन दिस? नाही. जेव्हा आपण एकमेकांच्या जागा बदलू तेव्हा आपण समजून घेऊ की तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, मी माझ्या ठिकाणी. पण तिथे जर 69 आपण लिहिले तर दोन्ही साईडने ते 69 बरोबर. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला त्यांच्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागणार आहे, कुठेतरी आपले चांगल्या गोष्टी कशा त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ह्याच्यासाठी हेल्दी कम्युनिकेशन, सुसंवाद. वाद आहे, वादाकडून संवादाकडे आणि त्याच्याकडनं सुसंवादाकडे, बरोबर, ह्या डायरेक्शनने आपल्याला जायला पाहिजे. मॅम, आत्ता आपण 3 वेगवेगळ्या पिढ्यांबद्दल बोललो. त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलायचं, कशा पद्धतीने संवाद साधायचा, त्यांच्या भावना कशा जाणून घ्यायच्या, त्यांना कसं बोलतं करायचं, त्यांच्या आहाराकडे कसं लक्ष द्यायचं, ह्या सगळ्याबद्दल बोललो. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे पालकांची. कारण फक्त जन्म देऊन बाळाला चालत नाही, तर त्याची जडणघडण किंवा त्याचं संगोपन हे उत्तमरित्या करणं ही एक मोठी जर्नी आणि ही प्रोसेस आहे. आणि खरं तर मला वाटतं की ऑफिसच्या एखाद्या प्रोजेक्टपेक्षाही हे एक मोठं प्रोजेक्ट आहे आपलं मूल. म्हणजे त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे पालकांनी, आणि पालकांना तुम्ही जाता आता काय सांगाल? ओके. पालक जेव्हा मुलाकडे बघतात तर मूल एक झाडासारखं आपण जर बघितलं तर झाडाला एक सेफ एन्व्हायरमेंट देणं फार गरजेचं आहे. त्याला अति पाणी घातलं तर ते टिकेल का? अति सूर्यप्रकाश दिला तर टिकेल का? नाही. आणि त्याला जर तुम्ही म्हटलं की मी आंब्याचं झाड लावतोय मला सफरचंदच लागेल, नाही. तुम्ही त्यांचं जे नॅचरली युनिकनेस आहे तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्हाला काय होणं पाहिजे ते मूल होणं, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे काय पोटॅन्शियल आहे हे डेव्हलप करा. आणि जेवढं तुम्ही सेफ एन्व्हायरमेंट त्याला द्याल तेवढं ते जास्त व्यवस्थित वाढेल. आणि सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आपणही एक्सप्रेस होतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे फक्त एक सेफ एन्व्हायरमेंट देणं आणि त्याच्या गरजा लक्षात घेणं आणि भावनिक साक्षरता, अल्टिमेटली स्वतःच्या भावना आपण समजू शकलो तर त्याच्या भावना, आणि एम्पथी, एवढं जर सांभाळलं तर पालकत्व खूप आनंददायी होईल मला वाटतं. अगदी. आणि आत्ता मला वाटतं की स्वाती मॅम, तुम्ही जे मुद्दे इथे मांडले या पॉडकास्टमध्ये, तर आत्ता जे कोणी पालक बघत असतील त्यांनाही काही मुद्दे नक्कीच पटले असतील. काही जण ह्याचा अवलंब देखील करतही असतील. सगळेच पालक चुकतायत किंवा चुकला तरी हरकत नाही, कारण की चुकांमधूनच सगळेजण शिकत असतात. आणि पॅरेंटिंग ही एक मोठी जर्नी आहे, ती काही सोपी नाही. अगदी त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं बाळं झाली तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आजी आजोबांना कराव्या लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या जर्नीकडे एका पॉझिटिव्ह वेने बघणं तितकं महत्त्वाचं आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोललात, आणि हा विषय घेणं फार महत्त्वाचं होतं. कारण की जर का आपल्या मुलांची डेव्हलपमेंट किंवा आपल्या मुलांची योग्य पद्धतीने वाढ होणं, म्हणजे फक्त वाढ म्हणजे बौद्धिकच नाही तर वैचारिक आणि मानसिक, हे जर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं तर एकदा रिकॅप केल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.
मॅम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि खास नाशिकवरनं तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मनापासून आभार. मी एक पॉईंट ॲड करू अजून? हो, अगदी अगदी. बऱ्याच वेळेला माझ्याकडे पॅरेंट्स येतात तेव्हा मी सांगते, टीचर्सला एक डिग्री असते, BEd डिग्री, की त्यात तुम्ही मुलांना कसं सांभाळायचं. मुलांना टीचर्स शिकवतात, टीचर्सला रिफ्रेशमेंट कोर्सेस असतात, पण पॅरेंटिंग ही एकच गोष्ट आहे की जिथे शिक्षण कोणी देत नाही, त्यांचं त्यांना शिकावं लागतं. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळे जिथून मिळेल तिथून मदत घेणं फार गरजेचं असतं. कधीतरी शिक्षकांबरोबर टीमअप करणं, कधीतरी नातेवाईकांकडनं, कधीतरी त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांची मदत घेणं. ह्या सगळीकडनं पालकत्वाचं शिक्षण हे एंडलेस जर्नी आपण आनंदाने घालवू शकतो. अगदी. आणि मला वाटतं आत्ता जे कोणी पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांच्याकडे 1 किंवा 2 मुलं आज घरात असतातच, तर त्यांचं कसं एकूणच संगोपन केलं पाहिजे, त्यांच्यावरती कसे संस्कार केले पाहिजे. मान्य आहे, जेन झी असेल किंवा जेन अल्फा असेल, हे सगळं आहेच, पण त्यांच्या भावना आपण जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. जर भावना जाणून घेतल्या तर आपण त्यांची चांगली वाढ करू शकतो, मानसिकरित्या आणि वैचारिकरित्या सुद्धा. हेच आजच्या ह्या पॉडकास्टमधनं स्वाती महाजन ह्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी ते स्पष्ट केलं आहे. मला वाटतं हा पॉडकास्ट नक्कीच तुम्हाला आवडला असेल. ह्या पॉडकास्टमधनं काही गोष्टी तुम्हाला नक्कीच शिकता येतील. मधुराष्ट्र पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करतातच आहात. मात्र हा पॉडकास्ट कसा झाला, कसा वाटला, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मधुराष्ट्र ह्या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह, नवीन गेस्टसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.